श्रीराम जय जय राम. नामात असणे म्हणजेच शुद्धीवर असणे. दारुड्यांच्या मेळाव्यात सारेच दारूच्या धुंदीत असतात, पण त्यातला एखादा दारू न प्यायलेला असला तर बाकीचे दारुडे त्याला हा शुद्धीवर नाही असे म्हणत असतात. वास्तविक तोच एकटा शुद्धीवर असून बाकीचेच खरे गैरसावध असतात. त्याप्रमाणे आपण सर्वजण विषयात दंग असल्या कारणाने जो नामात असतो त्याला आपण हा शुद्धीवर नाही असे म्हणत असतो. वास्तविक पाहता नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी ज्याची दृढ भावना असते तोच खरा शुद्धीवर असतो. आपण मात्र भ्रमात असतो. आपल्याला झालेला हा भ्रम नाहीसा करायला 3 उपाय आहेत. एक सद्विचार, दुसरी सत्संगती आणि तिसरा नामस्मरण. भगवंताचा विचार हाच खरा सद्विचार. एखाद्या माणसाला म्हटले की तुझे अवयव आणि रंग यांच्याशिवाय ते तर येता येणार नाही, कारण तो जिथे आहे तिथे त्याचा रंग आणि अवयव असणारच. त्याचप्रमाणे नाम, संत आणि भगवंत हे एकमेकांना चिकटूनच आहेत. त्यामुळे जिथे नाम आहे तिथे सत्संगती आणि भगवंत असतातच. वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते, त्याप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतोच. आजकाल इतकी यंत्रे निघाली आहेत, मग भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी एखादे यंत्र शोधून काढले नाही का असा प्रश्न एखाद्याच्या मनात येईल. तर त्याचे सोपे उत्तर आहे, असे यंत्र संतांनी केव्हाच शोधून काढले आहे. त्या यंत्राचे नाव आहे रामनाम. हे यंत्र सर्वांना मिळू शकते, सर्वांना वापरता येते, शिवाय ते कधीच गंजत नाही. भक्त, भगवंत आणि नाम हे तिन्ही एक रूपच आहेत. जिथे नाम आहे तिथे भक्त आहे आणि तिथेच भगवंत आहे. म्हणून नाम सर्वात श्रेष्ठ आहे. ते नाम अनन्य होऊन आपण घेऊया. नाल्यातून, गटारातून पाणी वाहते, ते किती घाण असते, पण ते नदीला मिळते आणि ती सागराला मिळते. सागर त्या सर्वांना सागर रूप करून टाकतो. तसे मनुष्य कितीही पापी, दोषी, अपराधी असू द्या, त्याने नाम नदीची कास धरली की तो राम सागर रूप झालाच म्हणून समजा. भगवंताला विसरणे हे सर्वात मोठे पाप आहे. नामाने भगवंताचे स्मरण होते, म्हणून नामाने पाप नाहीसे होईल. अनाथ शब्द नाथा वाचून नाही आणि नाथाला अनाथा वाचून नाथत्व नाही. राम सर्वांचा नाथ आहे. त्याच्या अखंड स्मरणात आपण राहूया. प्रपंच वनवासासारखा आहे. रामाच्या स्मरणात प्रपंचातली संकटे आणि दुःखे कसपटाप्रमाणे वाटतील. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. तुम्ही नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरुरीच नाही, ते तुम्हाला धुंडीत येतील. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 2 दशक 18. विषय आसक्ती कमी झाली की आत्मबल वाढते. आज आपण म्हणतो हे माझं आहे, ते माझं आहे, पण समर्थ रामदास स्वामी या दशकात आपल्याला विचारायला लावतात, खरंच हे आपलं आहे का, की आपण याला चिकटलेलो आहोत. समास 2 दशक 18 मध्ये समर्थ आसक्तीचे बंधन, त्यातून होणारे दुःख आणि त्यावरचा विवेकयुक्त उपाय
अत्यंत नेमकेपणाने सांगतात. 1. आसक्ती म्हणजे काय? समर्थ स्पष्ट करतात. आसक्ती म्हणजे प्रेम नव्हे. प्रेम मुक्त करते, आसक्ती बांधून ठेवते. जे मिळाले तर आनंद आणि गेले तर दुःख ही अवस्था म्हणजे आसक्ती. 2. आसक्ती दुःख का देते? समर्थ सांगतात, आसक्ती माणसाला कमजोर करते. कारण आसक्ती भीती निर्माण होते, संशय वाढतो, राग वाढतो. ज्याच्याशी आसक्ती त्याच्याच वर्तनाने मन अस्थिर होते. 3. आसक्ती आणि अहंकार. समर्थ सांगतात, आसक्तीचा पाया आहे अहंकार. हे माझं, ही भावना हळूहळू मीच सर्व इथपर्यंत जाते. अहंकार वाढला की दुःख अपरिहार्य. 4. आसक्ती कमी कशी करावी? समर्थ उपाय सांगतात. अनित्यता आठवा, मर्यादा ठेवा, अपेक्षा तपासा, स्वतःला प्रश्न विचारा, हे नसेल तर मी कोसळेन का? 5. वैराग्य म्हणजे काय नाही? समर्थ स्पष्ट करतात. वैराग्य म्हणजे तोडफोड नव्हे, नाती तोडणे नव्हे, कर्तव्य टाकणे नव्हे. वैराग्य म्हणजे मनाची पकड सैल करणे. 6. संसारात आसक्तीशिवाय कसे जगावे? समर्थ सांगतात, प्रेम ठेवा, जबाबदारी निभवा, पण स्वतःला हरवू नका. आपण नात्यांचे मालक नव्हे, आपण त्यांचे रक्षक आहोत. 7. आजच्या काळात या दशकाचे महत्त्व. आज अपेक्षा वाढल्या, तुलना वाढली, असुरक्षितता वाढली. समर्थांचा आजचा संदेश. जिथे आसक्ती कमी तिथे आत्मबल अधिक. उपसंहार. दासबोध समाज 2 दशक 18 आपल्याला शिकवतो. आसक्ती दुःख देते, विवेक मुक्ती देतो, वैराग्य आत्मबल वाढवते. समर्थांचा अंतिम संदेश. ज्याने सोडले तोच खरा बलवान. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.